आणि हे बघा, गुड मॉर्निंग गाईज अँड वेलकम बॅक टू हाऊस ऑफ क्लिफाली. तर आज आहे फायनली आमच्या किचनचं काम चालू होतंय आणि क्लिफर्ड खाली आहे. तर आपण पटकन जाऊन बघूया, कारण की आम्ही खूप लवकर उठलो आणि आम्ही घाईघाईत ब्रेकफास्ट करायचं विसरलो आणि ते लोक आले सुद्धा होते. तर मी थोडीशी लेट उठले, तर आपण पटकन खाली जाऊन बघूया की क्लिफर्ड काय करतोय. चला. गाईस फायनली त्यांनी त्याचं काम चालू केलेलं आहे. पूर्ण कटिंग सगळं करून ठेवलेलं आहे. अँड दिस इज गोइंग टू बी हाऊ इट विल लुक. गाईस खरं सांगतो, एंड प्रोडक्ट इज गोइंग टू लुक गुड. आणि तुम्हाला क्लिफर्डला बघून कळत असेल आम्ही खूप सकाळी उठलोय, कारण ते लोक 8 वाजता आले. So आता हे पण तो पूर्ण रिमूव्ह करणार आहे. हे बघा, नंबर्स पण त्यांनी टाकून ठेवले आणि काहीतरी काहीतरी केलं. दिस विल बी लाईक अवर कुक टॉप अँड दॅट व्हाईट विल बी दिस. सो तो सगळं वी विल लुक. आणि हे पण चिमणी कारण आम्ही काल नवीन घेतलेली चिमणी दिसेल तुम्हाला. आणि मग हे सगळं त्यांनी असं इथे डिझाईन बनवून ठेवलंय. गाईज, स्टे एक्साइटेड फॉर एंड प्रोडक्ट. माहिती का? ओ, डिझाईन पण बनवलं ना. ओ, हे बघा, हे आपलं किचन आहे. आता डिशवॉशर आणि त्याने आय थिंक ना मेजरमेंट घेऊन सगळे हे नंबर्स टाकले, म्हणून त्याच्यावर नंबर पण टाकले येस. सो की असं असं असं. येस. सो खूप बरं वाटते आहे. घर सकाळ सकाळी बनत आहे. स्लोली स्टेप बाय स्टेप वी विल डू एव्हरीथिंग गाईज. आणि तुम्हाला एंड प्रोडक्ट पण दाखवू. सो लेट्स गो. स्टे एक्साइटेड. ब्लॉग एंड पर्यंत बघा. आणि ना क्लिफर्डचे मला डोळे असे पकडून बसावं लागणार आहे. मी रात्री खूप लेट झोपलेलो होतो, पण तरी. आणि तू काय करत होता रात्री? मी काम करत होतो. मी ना तुम्हाला आमच्या घराची करंट हालत दाखवते. कालचेच कपडे परत घातले मी. पण ठीक आहे, मी तुम्हाला घराची आता करंट हालत दाखवते. हे बघा, हे आम्ही जे काल सामान आणलं ते सगळं इथे ठेवलेलं आहे. देन हा तो एक्झॉस्ट. आणि हे बघा, सगळं किचन मधलं सामान ना खाली करून आणलंय. आणि तिकडे पण बघूया ते काय करताय. सी गाईज, तर आता आम्ही घेतलेले आहे. अरे तो टॅप दाखव. हा घेऊन, हा, तर हा घेऊन आता आम्ही चाललोय घामामध्ये. 9 वाजता ओपन होतं, आम्ही आता अराउंड 10ला चाललोय. सो गाडीत जाऊन सांगते तुम्हाला. अजून आम्ही गाडीमध्ये पाणी मिळालं नाही, तर आम्हाला पहिलं आता पाणी विकत घ्यायचं होतं. त्या माणसाने तो टॅप काढला, त्यांनी पूर्ण वॉटर कनेक्शन बंद केलं आता घराचं फॉर अन आवर ऑर 2 मे बी, अंटील तो ते वरचं फिक्स करल. पण गाईज त्याने ना 1-2 कॅबिनेट्स ऑलरेडी हे केलंय. तुम्हाला मी सांगूच नाही शकत की आम्ही किती ओव्हर एक्साइटेड आहे. म्हणजे वी आर व्हेरी हॅपी. जसं जसं ते दिसू लागले की वाव, व्हाईट होतंय. आणि असं म्हणतात की व्हाईट कलर ब्रिंग्स, काय म्हणतात, असं कामनेस, पॉझिटिव्हिटी ऑल्सो. सो म्हणून आम्ही डिसाईड केलेलं आहे की आमच्या घरात मोस्ट ऑफ द थिंग असणार आहे. त्यांची गाडी आहे बघ, क्यूकन रॅपिड. कोणती ती वाली? ती 795 लिहिलेली. मग त्यांनी तर 795 लिहिले युरो, आणि आपल्याकडून तर किती मोठे पैसे घेत आहे मार्केटिंग साठी गाडीवर 795. आमच्याकडून त्याची टिप्पल चौपल घेतली. वाईच होत आहे धोका लिहिण्यासाठी. हे लोक एकदम असं मार्केटिंग करतात मस्त कमी पैशामध्ये. म्हणजे त्यांनी लिहिलं असेल फ्रॉम 795 ना. हा, ऑफकोर्स, हा, फ्रॉम 795. ऑब्विसली इट्स नॉट दॅट चीप ऑल्सो. कारण मी त्यांचं हे बघितलं, लॅमिनाट. इट्स लाईक नॉट प्लास्टिक काइंड ऑफ, इट्स लाईक वूड ऑलमोस्ट, बट खूप असं. हा गाईस, ते असं एकदम, म्हणजे तुम्हाला वाटत असेल ना, ओके, आम्ही आता आमचा एक्सपिरियन्स शेअर करतो की आम्ही काय काय केलं, म्हणजे पास्ट फ्यू डेज मध्ये आम्ही या डिसिजनवर कसं आलो. सो गाईज सी, आम्ही खूप सारे किचन शॉप्स मध्ये गेलो. वी हॅड किचन इन्स्पेक्शन एज वेल. तर एक इन्स्पेक्टर वाला आला, प्रॉपर वाला. त्याने म्हटलं की यार तुमचे कॅबिनेट्स खूप भारी आहेत. म्हणजे आताचे जे नवीन कॅबिनेट्स बनतायत ना, ते वूड इज नॉट दॅट स्ट्रॉंग. म्हणजे आत भुसा असतो आणि मध्ये फक्त साईडला वूड असतो. तर म्हणतात की इफ यू प्रेस इट विथ अ ह्यूज प्रेशर इट कॅन गेट प्रेस्ड. पण तुमचं किचन असं नाहीये म्हणतोय. तुमचं किचन खूप असं प्रॉपर स्ट्रॉंग किचन आहे, अँड एव्हरीथिंग इज व्हेरी नाईस म्हणतोय. व्हॉट यू ऑल डोंट लाईक इज जस्ट द कलर म्हणतोय. यू कॅन चेंज इट म्हणतोय. वी ऑफर दिस सर्व्हिसेस वे यू कॅन पुट ऍक्च्युअल म्हणजे गाईस, तुम्हाला माहिती का, इथले लोक असे नाहीये लाईक जर त्यांना म्हणजे असं ते नाही म्हणत की अरे वा, यांच्याकडून तर आपण म्हणजे 10-12 हजाराचा खर्च काढू शकतो. आपण ठेवलं होतं बजेट की 10-12 हजार युरो जाणारच आहे किचन मध्ये. बट वेन ही गेव अस दिस ऑप्शन अँड ही सेड या, तो
म्हटलं इट विल टेक मोर टाइम ऑफ यू गाईज अँड एव्हरीथिंग, आणि तो असं सगळं एक्सप्लेन केलं आम्हाला. 2-3 तास एक्सप्लेन केलं आम्हाला सगळं. कारण की काय असतं इथे पण, म्हणजे किचन पहिले सगळे मेजरमेंट घेऊन जायचे, मग किचन चूज करायचं, कलर चूज करायचा, कॅबिनेट एव्हरीथिंग, मग ते तुमच्या मेजरमेंट प्रमाणे सगळं बनवतील. ते डिलिव्हर होतं अराउंड 3-4 वीक्स मध्ये. मग त्यानंतर वापस 1-2 वीक फॉर फिक्सिंग, राईट? येस. आणि फिक्सिंगचे परत 1,500-2,000 युरो एक्स्ट्रा, कारण मग त्यांनी आम्हाला त्याने आम्हाला ना प्रॉपर लिटरली गाईज हे पण सांगितलं की ओके तुम्ही ऑर्डर करा न्यू किचन. मग त्याने दाखवलं आम्हाला की तुम्ही ऑर्डर केलेले न्यू किचनची वूड कशी असतात, सिम्पल वूड असतात, आणि मग त्याच्यावरती लोक लॅमिनेटच लावून लावतात तिकडं. तो म्हटलं दिस इज नॉट अ डिफरंट प्रोसेस एनी ऑफ द न्यू किचन गाय यू गो, इट्स जस्ट लॅमिनेट्स ऑर वुडन लॅमिनेट दे पुट ऑन इट. आणि वन मोर थिंग, आम्हाला एक्झिस्टिंग किचन काढून ठेवायचं कुठे? इथे सर्वात मोठा यु हॅव टू बी व्हेरी केअरफुल विथ लाईक डिस्पोज करण्याच्या बाबतीत. तुम्ही काही कुठेही नाही टाकू शकत. तर मग आम्हाला इश्यू होता, घरी एवढं मोठं किचन काढून परत डिस्पोज कुठे करायचं? मग आम्ही डिसाईड केलं की नाही, 2-3 ऑप्शन बघितले, सगळ्यांचं ऐकलं, आणि फायनल मग त्याने आम्हाला म्हणजे दाखवलं पण की तुमचं किचन कसं वाटेल. म्हणजे लॅमिनेट केल्यावर तुम्हाला ज्या गोष्टी असं आवडत नाही, आपण वी विल ट्राय टू मेक दॅट लाईक अ मॉडर्न. बट करंटली तो बोलला की ॲज अ लाईक आणि त्याने आम्हाला सजेशन म्हणून ॲज पर वॉरंटी गॅरंटी दिले 5 years ऑफ द एंटायर डिझाइन अँड एव्हरीथिंग. अँड वी वर लाईक गाईज आता वी आर एट दॅट एज वेअर यू नीड टू मेक प्रॅक्टिकल डिसिजन्स. म्हणजे सगळं टाइम रिन्यू चेंज करणं. हा, असं नाही ना फक्त लाईक पाण्यासारखा पैसा टाका आणि मग काय, म्हणजे खूप सारे इश्यूज पण नंतर सर्च फॉर ऑल्टरनेट ऑप्शन. म्हणजे गाईज तुम्हाला पण सांगतो, तुमचं किचन पण जर तुम्ही प्लॅन केलं कधी फ्युचर मध्ये ना टू थिंक ऑफ रॅप अँड ऑल, आय विल से वाय नॉट, बिकॉज इट्स अ बेस्ट ऑप्शन. रॅप आहे का असेलच ऑफकोर्स, पण आम्ही कधी बघितलं नाही. म्हणजे कारण इंडियामध्ये लोक आहे ना किचनला इम्पॉर्टन्स देतात का एवढं? हा ना, इथे किचनला ना ऍक्च्युली तुम्हाला माहिती का, प्रॉपर डच किचन असतं ब्लॅक. म्हणजे डच लोक मोस्टली दे लव्ह ब्लॅक. मी असं माझ्या ऑफिसमध्ये ऐकलंय. आय एम ऑल्सो नॉट शुअर, बट असं म्हणतात की डच पीपल लव्ह ब्लॅक कलर किचन. आणि गाईज, वन मोर एक्सपिरियन्स शेअर करायचा होता. आता आम्ही दोघं बाहेर आहे, आमच्या घरामध्ये ते 2 लोक काम करताय, आणि आम्ही आता बिंदास बाहेर फिरू. हा, म्हणजे तेवढी सेफ्टी आहे काय, सो दे विल नॉट टेक एनिथिंग. आणि तसं आमच्या घरात एवढं काही महागच नाहीच आहे. हा, पण तरी पण एक असतं ना की म्हणजे आपण कसं विचार करतो की अरे घरामध्ये कोणी वर्कर काम करत असले की घर एकटं सोडून नाही जायचं, किंवा घरात एक व्यक्ती ऑलवेज असेल. इथं असं काही नाही, इथे तुम्ही बिंदास घर सोडून जाऊ शकता. ते लोक ना एकदम प्रोफेशनल असतात. ते त्यांच्या कामाशी काम ठेवतात, तेवढं काम करतील आणि डन. सो आता आपण कामात जाऊ, टॅप बघू, आणि अजून काय बघू. आणि गाईज, एक रस्ता बंद असल्यामुळे ना आमच्या घरापासून गामा इज व्हेरी नियर, पण आम्ही आता पूर्ण रिरूट करून चाललोय ना. आणि गाईज, सकाळी सकाळी वेदर बघा, मस्त आभाळी वेदर झालंय आज, पूर्ण आभाळ आलेलं आहे. नेदरलँड्स मध्ये खरं मला असं वाटतं असंच होतंय ना. हा यार, जर आज किचन नसलं तर आम्ही गेलो असतो कुठेतरी ना गाडीवर. हा, पण मी म्हणत होते नेदरलँड्स मध्ये असं होतंय की एक हप्ता गरम, एक हप्ता थंड, गरम थंड. म्हणजे असं कंटिन्युअसली मी पण नोटीस केलंय. हे बघा, हे थोडं रस्त्याचं काम चालू असल्यामुळे 1-2 रस्ते बंद आहे, पण पोहोचलो आपण गामा. गाईज, आता आम्ही बघायला आलेलो आहे ऑप्शन फॉर टॅब. हा आहे करंटवाला, आणि आता मोस्टली कोणता घेण्याचा विचार आहे आपला? मॅट ब्लॅक ना. तो माणूस मॅट ब्लॅक बोलला, बट मला वाटत तो त्या हँडल सोबत मॅच पण चालतो का? पण तो बोलला की ब्लॅक विल लुक नाईस. ऑर एल्स लेट्स कीप, आपण हा पण ठेवू शकतो. मग हा एकटाच काळा नाही होणार का? मग तर आपलं सिंक आणि हे सेम कलरचं आहे. गाईज, खूप काही ना नवं नवं शिकायला मिळतंय. आता आम्ही नळ आणला, हा आमच्या घरचा नळ आहे. ओके, याला हे 2 कनेक्शन दिसत आहे ना, एक आहे गरम पाण्यासाठी आणि एक आहे थंड्या पाण्यासाठी. तर आता आम्ही टॅप चूज केला सपोज, त्याच्यामध्ये फक्त खाली हे असे ना 2 होल दिसत आहेत, बट ऍक्च्युली हे पाईप कसे फिक्स करायचे डोंट नो. तर आम्ही आता त्या माणसाला विचारतोय, फिगर आउट करतोय. म्हणजे खूप काही नवं नवं शिकायला मिळतंय. लाईक सी, याला पण हे काही काही पाईप आहे. आय थिंक दिस वन ऑल्सो. गाईज, आमचं घर बनवण्याच्या बहाने आम्हाला मिळणार आहे सगळं नॉलेज. तू कुठे फिरतोय?
ओ, मला आता कळालं, हे असे नळ ठेवलेले आहे समोर. तर हा असा लॉक लावलेला आहे आणि याच्या मागच याचं हे काय म्हणतात, सगळे आयटम स्टोअर केलेले. आफ्टर सॅनिटेशनचं फिटिंग्स आलेलो आहे आता इलेक्ट्रिक सेक्शनमध्ये, जिथे आम्ही घेणार आहोत वापस काही काही कनेक्शन पॉइंट्स इलेक्ट्रिकचे. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला क्लिफर्ड दाखवते किती थिंक करतोय आणि विचार करतोय. हे बघा गाईज, त्याचं लक्षच नाहीये. विच वन? मग चालेल ना ते पण. हा म्हणजे दुरून दिसणार नाही ना. दाखव आतलं कनेक्शन. म्हणजे मागून फक्त त्याला काय 2 वायर कनेक्ट करायचं, लाईव्ह आणि हे, बाकी आत कनेक्टेड आहे सगळं. ओके, मग इन्स्टेड ऑफ दॅट जाडा वी विल बाय दिस स्लीक वाला. म्हणजे एकदम किचनच्या दुरून कॉर्नरला तर विजिबल नाही राहणार ना. पण मग पुढे लाईट असेल ना. हा, मग 2 एकच घेऊ सध्या, किंवा 2 घेऊन टाकू. हा मग रिटर्न करू, नाही तर चलो. गाईज, तर आता आमचं किचन वर्किंग नाहीये. घरामध्ये त्यांनी टॅबमुळे पाणी पण बंद केलंय. तर आम्ही आता घामामधून थोडंफार सामान घेतलं. आमचे तुम्ही फेस पण बघू शकता की कसे झाले झोपाळलेले. कारण आज पहिल्यांदा असेल की फ्रायडेला आम्ही किती वाजता, सॉरी सॅटर्डेला आम्ही किती वाजता उठलो? 7 ला. लवकर उठलो. आणि तरी पण आम्ही डिसाईड केलं होतं, तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल ना, की अरे सकाळी उठून ब्रेकफास्ट करायचा, तर आवाकाडो वगैरे सगळं आणून ठेवलं होतं. काहीच झालं नाही. आता मॅकडॉनल्ड मधून कॉफी घेणार ड्राईव्ह थ्रू मध्ये आम्ही, आणि त्यानंतर आम्ही जाणार आहोत आणि पडदे बिरदे कधी घ्यायचे? ऐक्या. आज नको घ्यायला, मग पडदा गेल्यानंतर जो मग वापस आपल्याला याच्यात जावं लागेल हॉर्नबॅक ना. बरं, लेट्स डिसाइड. संध्याकाळी जाऊ हॉर्नबॅक मध्ये. हा, संध्याकाळी जाऊ. आणि गाईज, स्टे एक्साइटेड, व्लॉग एंड पर्यंत बघा, कारण की तुम्हाला एंड प्रोडक्ट बघायचा आहे ना किचनचा, की किचन कसं दिसतंय. तर तुम्ही एक्साइटेड राहा आणि पुढे स्क्रोल करून बिलकुल बघायचं नाही, पूर्ण बघा. आता कॉफी पिऊन आम्हाला फिलिंग येणार आहे की फायनली दिवस चालू झालाय. सवय झाली का कॉफीची? म्हणजे हा ना, म्हणजे कॉफी पिल्याशिवाय ना गाईज असं मॉर्निंग चालू झाली असं बिलकुलच वाटत नाही. आणि क्लिफर्डला तर ब्लॅक कॉफी खूप आवडते. मला ब्लॅक कॉफी, दिस इज द ब्लॅक कॉफी. आणि माझी फेवरेट आहे लाते माकियातो विथ ओट मिल्क पर्टिक्युलरली. मोची पेस्ट्री खायची. आता खाते का? नाही, चलो. आता डोकं खाते पाहिजे बघ. यार काय भारी वातावरण आहे ना, आभाळ पण आलंय बाहेर पूर्ण. चला फिरायला. गाईज, बॅक टू द सेम लोकेशन जिथून आम्ही लाईट घेतला होता. हा, कारण की आम्ही माणसालाच बोलवतो परत हा, ओके. तर मी म्हणत होते, कारण की आम्ही काल एक कनेक्शन विसरलं, तुम्हाला सांगितलं ना. म्हणजे आम्ही लाईट घेतला, लाईक सपोज आम्ही हा किचनसाठी लाईट घेतला, त्यानंतर आम्ही हे वायर पण घेतलं टू कनेक्ट, आणि आम्ही विसरलो दिस काइंड ऑफ कनेक्शन. पण गाईस, तुम्हाला माहिती की इट्स सो एक्साइटिंग की आम्ही आमचं घर हळूहळू ना मस्त असं ना सगळ्या गोष्टी एक एक पिक करतो, येतो, आणि त्या लावून पण बघतोय, आणि खूप काही नवं शिकतोय. आणि आता क्लिफर्ड करणार आहे लाईट. मला बघा, झगामगा नाहीये, पण ते पांढरच आहे. लागेल का भारी? जे किचनला लाईट घेतलेले आहे ना गाईज, आम्ही ते बघतोय की ते आता लागणार आहे की नाही. कारण आम्ही आता एक वायर घेऊन आलो ना, जे नव्हतं आमच्याकडे इकिया मधून. हो, हे व्हेरी फॅन्सी रे, व्हेरी ब्राईट ना, प्रॉपर ब्राईट आहे. It didn't make sense for me that when I connected it glowed and went off ना. म्हणजे कसं? ओके, मला झालं का भास झाला? नाही झालं, मला पण दिसलं. It didn't make sense. मे बी व्हिडिओ मध्ये पण, म्हणजे विदाऊट टू हे कनेक्ट करता पहिले थोडस ब्लिंक झालं ना. हो, मला असं भास झाला. व्हिडिओत आहे का? हा, व्हिडिओत पण आहे. चेक कर एकदा व्हिडिओ. ओके. तर करंटली हे बघा, त्यांनी हे आमचे वरचे लाईट्स वगैरे पण काढले, आणि हे काही काही बनवून ठेवले, लाईक हे बघा, अशी स्लीक फिनिश असणार आहे आमच्या याला मस्त आता. आणि फायनली शनिवार दिनांक 18 जुलै 2026 रोजी माने साहेबांनी परत सायकल काढण्याचा निर्णय घेतलेला आहे. इकडे बघ ना, मी एवढी शुद्ध मराठी बोलले, तुला किती कळालं?
चालू केलेलं आहे ते आवडलं. ते सोडून तुला अजून काय कळालं? दिनांक कळाले. दिनांक म्हणजे एवढंच. चला गाईज, आता आम्ही बाहेर चाललोय परत. गाईज, आम्ही ना एका कामासाठी डेल्फ सेंटरमध्ये आलो होतो आणि समोर इकडे सॅटर्डेला असतं फार्मर्स मार्केट. तर खूप गर्दी आहे. करतोय सायकलची हवा. आम्ही ऑलवेज चर्च जवळ आलो की बेल वाजणार म्हणजे वाजणार. आणि तुम्हाला समोर पण दाखवते मी एक मिनिट. आणि ही आहे आजची वाईब. आणि बघा ना, सकाळी आपण जाताना होतं पूर्ण आभाळ आणि आता बघा ऊन. लेट्स गो. गाईज, किती वेदर अनप्रेडिक्टेबल आहे. लिटरली पाऊस आला आणि आम्ही जो टॅब आणला होता तो बसत नाही. हो, ते जरा जरा छोटा पडतोय थोडं हाईट ना. आणि त्याचे जे खालचे कनेक्शन पाईप्स आहेत ना, ते पण काय म्हणतात त्याला, छोटे पडतायत ना. हाती पण लेंथला छोटे पडताय. मग आता फायनल डिसिजन आहे की वापस तोच टॅब लावणार. टॅपच लावलाय. अँड मे बी आफ्टर वी गेट प्रॉपर टॅप वी चेंज इट. बट सिल्वर इज नॉट लुकिंग बॅड. तुम्हाला तर फुल रिव्ह्यू दिसणारच आहे. आणि मी काय म्हणत होते रे, आम्ही तो रिटर्न देऊ शकतो आणि फुल रिफंड देईल. हा, फुल रिफंड होऊन जाईल, त्याचं काही टेन्शन नाही. सो इट्स नॉट इश्यू. कारण की तो कितीचा आहे रे? 120 युरोचा आहे. 12-13 हजाराचा टॅप आहे. सो एक टॅप 12-13 हजाराचा आहे. सो यू कॅन रिफंड इट इमिडिएटली. नो वरीज इन द बिल्स. आणि मी तुम्हाला थोडीशी हे दाखवते कुठपर्यंत पोहोचले. सो गाईज, अजून खूप काम चालू आहे. त्यांनी सगळं काढलेलं आहे. आणि हे बघा, असा असतो एक्झॉस्ट जो आम्ही नवा घेतलाय ना, तो नको, हे तुम्हाला व्हिडिओ मध्ये दुरूनच दाखवते. म्हणजे किती खराब झाला होता म्हणून तो चालत नव्हता. सो आमचा एक्झॉस्ट ऍक्च्युली भारी आहे याच्यापेक्षा. हा खूप नॉर्मल सिम्पल साधा वाला आहे. मला असं कधी कधी वाटतं की आपलं मायक्रोवेव्ह पण खूपच मोठं नाही का? जसं काय आपण 4 लोकांचा 4 नाही. ऍक्च्युली तसंच आहे, कारण हे ओव्हन आहे ना, ओव्हन मोठंच असतं. हे वरचं कुकटॉप आहे. हे वाव, हा ना, भारी फिलिंग आहे. आता खूप एक्साइटमेंट आहे ना अशी. हे बघा, वर्क इन प्रोग्रेस. गाईज, अजून सेट होणार आहे. आम्ही आता थोडा बाहेर जाणार आहे. कॉफी प्यायची इच्छा झाली. क्लिफर्डला बघून वाटतच असेल कॉफी प्यायची इच्छा झाली. चला गाईज, सो किचनचं ऑलमोस्ट झालेलं आहे. 99% झालेलं आहे. फक्त राहिलेलं आहे की वूड आणि खालची लाइटिंग. सो वी हॅव कॉल्ड अन इलेक्ट्रिशियन गाय विल कम टुमॉरो. कारण की हा पण लाईट फिक्स करायचा अजून बाकी. लाईट चेंज करणार उद्या. पण गाईज, हे बघा, माय गॉड, म्हणजे बिलीव्ह नाही होते ना की कसं वेगळं किचन होतं आपलं. लाईक गाईज, तुम्हाला व्लॉग मध्ये मी बिफोर आफ्टर फोटोज टाकेल. बट दिस लुक्स लाईक, आम्ही काल आयकियाला पण गेलो होतो. And we saw the kitchens and we were like, yeah, are we doing the right option? But guys, I feel this is the best option. Wow. नाही, अजून तर आम्ही विचार केलाय की या सगळ्या ज्या तुम्हाला असं ब्रेड वगैरे दिसतं ना, हे पण नाही दिसलं पाहिजे. फक्त असं, अरे ते पूजेचं ताट आहे म्हणून. गाईज, उद्या हे सगळं वाटी हे सगळं निघणार आहे. केबल्स फोर सगळे लाइटिंग चेंज होणार आहे. आणि हा हुड नवीन लागणार आहे उद्या. सो विल हॅव अ सिल्वर हुड ओव्हर हिअर. पण आम्ही हे पण डिसिजन भारी घेतलं ना ह्याचं. हा गाईज, आम्हाला सांगा मी हे डिसिजन कसं घेतलं. सो आमचं ना गाईज, हे जे आहे ना ते, सो हे दिस वी वर गोइंग टू पुट इट सेम ओव्हर हिअर. But then Vishal is like, yeah, it's going to look too heavy. Just get small ones because. म्हणजे आम्ही लास्ट मुमेंट म्हणजे गाईज, आम्ही लास्ट मुमेंट डिसाइड केलं की आम्ही वरच्या याला हँडल कंटिन्यू नाही. हा, इट वॉज अ लास्ट मिनिट. गाईज, आम्ही सेकंड हँडल्स घेतले आणि वी लाईक नाही, विल पुट नॉब पुट इट डाऊन ठेवलं. कारण की आमचा उपयोग म्हणजे काय वाटलं आम्हाला की हँडल आपले मोठे तर ते खालच्या याला किंवा इकडच्या साईडला ओके वाटेल, पण वरती लावले ते अजून हेवी वाटेल. हो, सो त्यामुळं आम्ही हँडल लावले नाही, नॉब्स लावले. आणि आता गाईज खूप लेट झालेला आहे. बट वी आर गोइंग टू गो फॉर डिनर आउट. तुम्हाला पण घेऊन जाऊ. मी जरा फ्रेश होतो. वृषाने आंघोळ केलं, मी पटकन आंघोळ करतो. अँड वी गो आउट अँड ईट समथिंग, पास्ता बिस्ता. आणि गाईज, अजून म्हणजे आपण बोलूच आणि पुढचे पण ब्लॉग मिस नका करू. कारण की उद्याचा दिवस पण आमचा बिझी असणार. उद्याचा दिवस बिझी आहे गाईज. उद्याचा ब्लॉग पण बघा तुम्ही. आणि त्यानंतर मग पुढचं पण रिनोव्हेशनचं ते पण ब्लॉग बघा. आणि ते आम्ही करणार आहे. हो, we are going to do it. So we'll show you the entire process and what we are going to do because we thought it's an easy job. We can do it. But guys,
खूप बरं वाटतंय की वी आर बिल्डिंग दिस हाऊस स्लोली स्टेप बाय स्टेप विथ यू ऑल. आणि तुम्हाला माहिती का हे पण आज आम्ही हौशीमध्ये घेऊन आलो. हा, हे वाले एकच जात. and it looks good aesthetic. So let's see. So आता मी आंघोळ करून येतो पटकन and then आणि आपण गाडीत बोलूया. गाडीत बोलूया. मी आता जाऊन डिनर भूक लागली हम्म. सकाळपासून काही खाल्लं नाही. लेट्स गो गाईस. आम्ही निघालो आहे डिनर करायला, पण इथं मून बघा किती प्रिटी दिसतोय. चुकला अरे तो अरे यार क्लाउड्सच्या मागे. लपतोय तो, पटकन दाखवतो. हो गाईस बघा ना, हे किती बघा. सुंदर दिसतोय. तरी आमची कॅमेरा क्वालिटी समजून घ्या. वी आर ट्राईंग अवर बेस्ट. गाईज, तर मी ना क्लिफर्ड येतोय कारण की क्लिफर्ड फ्रेश होण्यासाठी गेलाय. आम्ही आता थांब एक मिनिट बस. आम्ही आता जस्ट बाहेरून आलो. आम्हाला खाण्यासाठी डिनर घेऊन आलो आणि आता तो खाणार आणि झोपणार. आणि गाईस आम्ही खूप थकलेलो आहे. सो वी आर गोइंग टू जस्ट हॅव डिनर, वॉच समथिंग अँड देन गो टू क्रॅश. कारण आणि गाईज मी इथे ना थोडं कॉर्नरला होते म्हणजे टाकलं जाईल. इथे ना टाकते बिफोर अँड आफ्टर. तर तुम्ही कमेंटमध्ये प्लीज सांगा की तुम्हाला आमचं किचन आवडलं की नाही. कसं वाटलं ते पण सांगा. आणि अजून खूप काही बाकी आहे आपलं, जसं आम्ही सांगितलं. सो आमच्या जर्नीमध्ये सोबत राहा आणि तुम्हाला याच्या अजून डिटेल्स पाहिजे असेल तर कमेंट डाऊन करा. आम्ही सांगू की प्रोसिजर काय असते और अदर थिंग्स. येस. सो गाईज, जर तुम्ही हा ब्लॉग इथेपर्यंत बघितलेला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा गाईज. सबस्क्राईब करा. अँड आम्ही अजून खूप तुम्हाला कॉन्टेंट दाखवणार आहे. आम्ही आता ऑलरेडी खूप थकलेलो आहे. आम्ही जेवणार आहे. कसं? सो लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. अँड थँक्यू गाईज फॉर वॉचिंग द व्हिडिओ. जर तुम्ही इथपर्यंत बघितलं असेल, थँक्यू फॉर सपोर्टिंग अस. आणि खूप बरं वाटतं तुमच्यासोबत लाईक टुगेदर टू बिल्ड हाऊस. अँड इट्स गुड. सो see you guys. Stay happy, stay safe, and good night. Bye bye. and see you in next vlog. Bye.